हा केलं. सर्वांना आत्मवंदन. आपण साधना पंचकम या पुस्तकातला जो काही शिकवण जी घ्यायची आहे ती आपण बघतोय. आज आपला दुसरा दिवस आहे. काल आपण इंट्रोडक्शन बघितलं आणि पहिली पायरी जी की ब्रह्मचर्य म्हणतो आपण किंवा स्टुडंटशिप किंवा आपण ज्या 4 अवस्था बघितल्या. एक दोन जणांनी छान लिहिलं आहे पण ग्रुपवरती की नेमकं आपण काय शिकलोत काल ते किंवा कुठल्या कन्सेप्ट आपण जाणून घेतल्या ते काल आपण ते लिहिलं आहे. ते खूप छान लिहिलं आहे. ज्यांनी कोणी अटेंड नाही केलं त्यांनाही वाचून समजेल इतकं सोप्या शब्दांमध्ये केलं. तर धन्यवाद त्यांचे. तर आपण काल बघितल्या त्या 4 अवस्था महत्त्वाच्या कुठल्या सांगितल्यात साधन पंचकममध्ये आदिशंकराचार्यांनी. तर त्याच्यामधली पहिली अवस्था जी होती ती ब्रह्मचर्य अवस्था, दुसरी गृहस्थ अवस्था, तिसरी वानप्रस्थ आणि चौथी संन्यास. त्यातली ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये सुद्धा काय काय आवश्यक आहे किंवा आपण त्यात योग बघितले. जसं की भक्तियोग असेल, ज्ञानयोग असेल. तर अशा पद्धतीने आपण ते योगसुद्धा बघितले तिथं. तर आता आपण या ब्रह्मचर्याच्या ज्या काही पायऱ्या आहेत मेन त्या बघणार आहोत. तर ॲक्च्युअलमध्ये आपण काल जे बघितलं तो बेसिक किंवा इंट्रोडक्शन पार्ट बघितला. या ब्रह्मचर्य आश्रमाच्या आधी माहिती असणं गरजेचा असलेला महत्त्वाचा भाग. तर यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. म्हणजे आता कोणाला आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता की काय काय नेमकं आठवत असेल त्यातलं तुम्ही सांगू शकता काय काय आपण बघितलं. पायऱ्या बघितल्या होत्या, मेन 4 पायऱ्या बघितल्या होत्या ब्रह्मचर्य आश्रमाच्या सुद्धा किंवा अवस्थेच्या. तर कोणाला आठवत असेल तर सांगू शकता, नाहीतर आपण पुढं जाऊया. जसं की मी आत्ता त्यातल्या 2 पायऱ्या पण सांगितल्या. म्हणजे एकतर पहिली आठवते, कोणाला आठवत असेल तर सांगा चॅटबॉक्समध्ये किंवा अनम्यूट करून पण सांगू शकता. ब्रह्मचर्य आश्रमामधल्या 4 स्टेप. येस शीतल मॅडम, तुम्हाला सांगायचे आहेत का? अनम्यूट दिसते तुमचं. हा मॅडम, पहिली आहे ज्ञानयोग, हं? जिथे आपल्याला अभ्यास बरोबर. करायचा आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग तो अभ्यास आपले कृतीमध्ये हां, कर्म कर्तव्य किंवा कृती. हं. कर्तव्य कर्म कर्म करायचे आहे. त्यानंतर आपला भक्ती योग, हं. त्यामध्ये उपासना करायची आहे. हं. आणि शेवटी जिथे सर्व इच्छा आपण त्यागून फक्त ध्यान योग. हां. तर एक फक्त करेक्ट करेन, तिसरं बरोबर सांगितले तुम्ही, उपासना करायचे. उपासना म्हणजे अशी उपासना करायची जे की आपण दुसऱ्या पायरीवरती जे कर्म करतोय कर्मयोगामध्ये, ते कर्म आपण त्या आपल्यापेक्षा हायेस्ट असलेल्या ऊर्जेला किंवा देवाला म्हणू आपण किंवा भगवंताला समर्पित करायचं आहे. उपासना म्हणजे काय करायचं? जे केलेलं कर्म आहे ते समर्पित करायचं आहे, तो भक्तियोग. आणि चौथा आहे ते ध्यानयोग, की मनाच्या इच्छा म्हणजे ध्यान योगाला आपण कधी पोचतो? जेव्हा या वरच्या 3 आपले योग जे आहेत ते परफेक्टली आपण करतो, तेव्हा चौथ्या योगामध्ये आपोआप आपण प्रवेश करतो. तर ह्या गोष्टी आपण काल बघितल्या. धन्यवाद शीतल मॅडम, बरोबर सांगितलं तुम्ही. तर ह्या 4ही स्टेप्स ज्या आहेत शंकराचार्यांनी साधन पंचकममध्ये सांगितलेल्या, त्या व्यवस्थितपणे आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं महत्त्वाचं आहे नुसतं ऐकण्यापेक्षा. जसं की पहिलं जे काय अभ्यास करणं आहे तो एक पाया आहे अभ्यास करण्याचा. आणि त्या पाया जो पहिला पाया रचतोय आपण, जसं की गुरुकुलाचंही उदाहरण दिलं होतं. तर ते पाया रचण्यानंतरनं तो पाया जो काही आपण शिकलो आहे, अभ्यास केला आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आपण आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअल लाईफमध्ये करणार आहे, तर ते नीतिमत्तेनं, जसं की धर्म सांगितलं होतं, म्हणजे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष याच्याशी रिलेटेड पुन्हा त्या 4 गोष्टी कशा कनेक्टेड आहेत हेही तिथं नमूद केलं होतं. तर मग जसं मी कालही सांगितलं की साधन पंचकम हे 5 अध्यायामध्ये विभागलं गेलं आहे. त्यातला जो पहिला अध्याय आहे ज्याला म्हटलं आध्यात्मिक जीवनाची मुळं, ज्याच्यामध्ये आहेत तो पहिला अध्याय, ज्याच्यामध्ये पुन्हा 8 पायऱ्या आहेत. पहिल्या 4 पायऱ्या आहेत ब्रह्मचर्य अवस्थेच्या आणि दुसऱ्या 4 पायऱ्या आहेत गृहस्थ आश्रमाच्या किंवा गृहस्थ अवस्थेच्या. तर त्यातली पहिली पायरी जी आहे ती लाईफ ऑफ स्टुडंटशिप म्हटलं याच्यात. तर ज्या काही 4 पायऱ्या होत्या आता तुम्ही सांगितल्या ब्रह्मचर्य आश्रमातल्या, त्या तर आपण व्यवस्थित काल बघितल्या. अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरनं ते अभ्यास केलं, इम्प्लिमेंट करणं, कर्म करणं. नुसताच अभ्यास करून काय उपयोग आहे? त्याचा जर वापरच नाही केला आपण तर त्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही आहे. ते जो काही अभ्यास केला तो शून्य आहे तो. तसंच जो अभ्यास केला आहे त्याचा योग्य उपयोग म्हणजे नीतिमत्तेनं उपयोग करून कर्म करणं. आणि हे 2 जेव्हा होईल तेव्हा तिसरं म्हणजे जे काही कर्म करू तर ते मी केलं आहे हे न म्हणता समर्पित भावनेनं करणं, म्हणजे अहंकार विरहित किंवा अहंकार वाढवू न देता अहंकाराला वश
करून समर्पित भावनेनं करणं. आणि चौथी पायरी जी आहे ती ही तीनही पायऱ्या एकत्रित आल्यानंतरनं आपल्या इच्छेवर किंवा मनावर नियंत्रण ठेवून मन शांत करणं, म्हणजे इच्छा कमी करणं, ही चौथी पायरी सांगितली. मग जी काय गुरुकुल प्रणाली सांगितली की जी म्हणजे आपल्याला माहिती आहे गुरुकुलमध्ये कसं होतं ते. जसं की आता ब्राह्मण समाजामध्ये मुंज केली जाते मुलांची, बरोबर. म्हणजे काय, गुरुकुलमध्ये पाठवलं जातं. म्हणजे ती कन्सेप्ट पूर्वीची. आत्ता गुरुकुल नाही आहेत, आत्ता तुम्ही बोर्डिंग्स म्हणू शकता, जे रेसिडेन्शियल शाळा असतात तशा पद्धतीनं. तर गुरुकुल पद्धती किंवा याच्यामध्ये असं सांगितलं की या 4 स्टेप्स जिथे पूर्ण शिकवल्या जातात प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याची काय म्हणता येईल, प्रत्यक्ष व्यवहारात साध्य करण्यासाठीचं उत्तम उदाहरण किंवा उत्तर हे प्राचीन भारताकडे होतं, आणि ते म्हणजे गुरुकुल पद्धती असं सांगितलं. भारतीय गुरुकुल पद्धती सांगितली. आणि संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया जी होती गुरुकुलातली ती कशी योग्य होती हे इथं पुन्हा सांगितलं की जसं वैदिक काळात ऋषींनी निर्माण केलेली ही शालेय अवस्था होती, ज्याच्यामध्ये बोर्डिंगसारखं, जसं आत्ता बोर्डिंग आहेत म्हटलं तसं काय केलं जातं. एकतर गुरुकुलात 5 ते 20 वर्षाचा काळ म्हणू आपण, तेव्हा मुलं गुरुकुलात जायची. साधारणतः ती शिक्षकांबरोबर किमान म्हणजे कमीत कमी 12 वर्ष तरी राहायची, आणि अधूनमधून कधीतरी घरी जायची. त्याच्यामुळं काय फायदे व्हायचे की एकतर अभ्यासात आवश्यक असलेली एकाग्रता, त्यामुळं तीव्र एकाग्रता त्यांच्याकडे येण्यासाठी काय सहज शक्य असायचं, कारण ते गुरुकुलमध्ये असायचे, ते घरी नसायचे. त्यामुळं बाकीची प्रलोभनं जी काही असतात त्यापासून ते दूर असायचे. त्यामुळं एकाग्रतेची पातळी वाढायची. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं की शिक्षकांशी संबंध. मग वातावरण जे काही गुरुकुलातलं असायचं ते घरगुतीसारखंच, म्हणजे जिथं कडक पाहिजे शैक्षणिक शाळेमध्ये आवश्यक असतं शिकवताना तसंही होतं, आणि घरच्यासारखं घरगुतीही वातावरण, म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी दोन्हीचा बॅलेन्स म्हणू शकतो आपण. ते वातावरण तशा पद्धतीनं त्या गुरुकुलामध्ये असायचं किंवा असतं. आणि त्यामुळे शिक्षकांशी संबंध, जसं की तिथं दुसरा काही ऑप्शनच नाही, रोज काही आपल्याला आई वडील भेटत नाहीत म्हटल्यावर मुलं जे काही त्यांना हवं नको चांगलं वाईट काय जे काही वाटतंय ते त्या शिक्षकांशी डिस्कस करायची, बोलायची. त्यामुळं आपोआपच त्यांच्यामध्ये मुलाचं आणि आई वडिलांचं कसं नातं असतं पालकांचं, तशा पद्धतीनं ते डेव्हलप व्हायचं. आणि त्यामुळं ते वातावरण घरगुती पण व्हायचं, आणि वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जायचं शिक्षकांकडनं. आणि त्यामुळं काय व्हायचं, आचार्य म्हणजे शिक्षकांशी चांगली जवळीक निर्माण व्हायची. आणि ती निर्माण झाल्यामुळं वैयक्तिक लक्ष दिल्यामुळं त्यांच्यामधले गुण अवगुण जे काही आहे बदलणं, चांगलं असणं, वाढवणं, हे त्या शिक्षकांना चांगल्या पद्धतीनं कळायचं. त्याच्यानंतर तिथलं वैयक्तिक देखरेखीमुळं जे काही पवित्र शास्त्र किंवा शिक्षण म्हणू आपण, ते थेट त्या शिक्षकांच्या देखरेखीखाली शिकवलं जायचं. जसं की आपल्याला माहिती आहे वैदिक भारतीय पद्धतीमध्ये आत्तासारखं ABCD इंग्लिश नव्हते शिकवत. तेव्हा काय शिकवायचे, वेद मंत्र, मंत्रपठण, श्लोक, स्तोत्र वगैरे म्हणायला शिकवायचे. तर इथे उल्लेख असा केला आहे की शब्दांचा योग्य उच्चार लय शिकवण्यासाठी हा खूप मोठा फायदा व्हायचा गुरुकुलामध्ये मुलं असल्यामुळं. आणि ऑफकोर्स ती शिक्षकांच्या नजरेखाली राहिल्यामुळं ती जसजशी मोठी होतात तसं त्यांना सुधारण्यासाठी किंवा आकार देण्यासाठी, जसं म्हणतो की कोवळ्या वयात किंवा कुंभार जसं मातीचं मडकं, ते माती मऊ असते सुरुवातीच्या काळात, तेव्हा त्याला हाताचा आधार देऊन आकार देत असतो, तसंच या कोवळ्या वयात मुलं शिक्षकांच्या नजरेखाली, आचार्यांच्या नजरेखाली जसजशी मोठी होतात तसतसं त्यांना सुधारण्यासाठी आणि आकार देण्यासाठी शिक्षकांची चांगल्या प्रकारे मदत होते. आणि पुढचं सांगितलं की कौशल्य प्रशिक्षण. कौशल्य प्रशिक्षण म्हणजे जी काही घरासाठी म्हणजे शिक्षणाचा भाग झाला, जसं की शब्दांचा उच्चार लय वगैरे, तसं कौशल्य प्रशिक्षण म्हणजे काय, जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य, त्याचंही प्रशिक्षण गुरुकुलामध्ये दिलं जायचं. ते कशा पद्धतीनं दिलं जायचं, तर जसं की गुरुकुलामध्ये वेगवेगळी कर्तव्य, म्हणजे जसं की म्हणू आपण जेवण बनवणं असेल, तेव्हा गाई म्हशी वगैरे असायच्या, जनावरं असायची, तर तो गोठा साफ करायचा, गायींची काळजी, जनावरांची काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी. अशा पद्धतीनं ह्या अशा प्रकारची कौशल्य त्याचंसुद्धा प्रशिक्षण मिळायचं. त्यामुळे दुसरी पायरी पण जी काही या साधना पंचकमध्ये सांगितली आहे ती या गुरुकुलामध्ये शिकवली जायची. त्याच्यानंतर सांगितलं धार्मिक जीवनशैली म्हणजे काय, तर दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करणं, ज्याला संध्यावंदन म्हणतो आपण,
की रोजच्या रोज दैनंदिन जो विधी आहे तो या धार्मिक जीवनशैलीमध्ये येतो. तर हे धार्मिक जीवन ही अभ्यासाशी निगडीत आहे. जसं की आपल्याला आत्ता त्याचं महत्त्व कळतं की जर 2 वेळची प्रार्थना केली किंवा श्लोक मंत्र स्तोत्र जर म्हटले तर अभ्यासात एकाग्रता येण्यासाठी ते मदत करतात. तसंच ही धार्मिक जीवनशैली आवश्यक होती हे आपल्या पूर्वीच्या सगळ्यांना माहिती होतं, आपल्या ऋषीमुनींना. तर ही संध्यावंदन हे दैनंदिन विधी असायचा आणि तो धार्मिक जीवनाशी किंवा अभ्यासाशी निगडीत असायचा हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते तिथं म्हणजे ही तिसरी पायरी पण त्यांनी सांगितली की तिथं पूर्ण व्हायची. त्याच्यानंतर सांगितलं साधी जीवनशैली, जी की चौथी पायरी होते. जे की आपण 4 पायऱ्या बघितल्या ब्रह्मचर्य आश्रमाच्या किंवा अवस्थेच्या, त्यातली चौथी पायरी जिथं पूर्ण होते ती म्हणजे साधी जीवनशैली. जीवन म्हणजे ज्याच्यात गुरुकुलात माहिती आपल्याला तिथे काही जसं आत्ता हल्ली मुलांना काय ॲन्युअल फंक्शन हे ते काय काय असतं ना, तसं काही नसायचं. किंवा ट्रीप आणि हे ते तिथं जे काही असायचं ते साध्या जीवनशैलीचं. त्यामुळं गुरुकुलात वाढवलेली मुलं किंवा वाढवलेली जी काही मुलं असायची त्यांचं जे काही जीवन असायचं ते खूप साधेपणाचं असायचं. त्यामुळं आपोआपच इच्छा कमी असायच्या किंवा इच्छा कमी करण्यासाठीचं परिपूर्ण प्रशिक्षण त्या गुरुकुलामध्ये होऊन जायचं, जे की चौथ्या पायरीमध्ये आपण बघितलं आहे. पण त्याच्यानंतर काय झालं हे आपलं वैदिक काय म्हणू गुरुकुल प्रणालीचं आपण बघितलं. पण त्याच्यानंतर काय झालं की इंग्रज आले भारतात, बरोबर. इंग्रज आले आणि त्यांनी काय केलं, त्यांना कळालं ही जी काही शैक्षणिक व्यवस्था आहे ती आपल्या शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा कितीतरी पटीनं खूप श्रेष्ठ आहे हे त्यांना कळलं. म्हणून मग त्यांनी ते त्यांचं स्वदेशी म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या तेव्हा की आपल्या पद्धती कशा वाईट आहेत आणि त्यांच्या कशा चांगल्या आहेत वगैरे हे मनावर ठसवण्याचा प्रयत्न खूप जोरदार केला. त्यामुळे त्या पाश्चिमात्य प्रणाली ज्या काही होत्या त्या म्हणजे आपल्या स्वदेशी सोडून त्या पाश्चिमात्य प्रणाली अवलंबण्यासाठीची जी काही रणनीती त्यांनी बनवली होती ती हुशारीनं त्यामुळे आपल्या भारतीय ज्या काही पद्धती होत्या त्याचं अधपतन झालं. आणि अशा पद्धतीनं म्हणजे इथं सांगितलं गेलं की काय मेन म्हणजे हे गुरुकुल पद्धती कशी या आपल्या ब्रह्मचर्य आश्रमाच्या या अवस्थेच्या 4 पायऱ्यांमध्ये व्यवस्थित अनुसरून किंवा आपल्याला आवश्यक असलेलं ज्ञान अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेलं किंवा साधनेमध्ये आवश्यक असलेलं ज्ञान या गुरुकुल पद्धतीमध्ये कसं दिलं जायचं आणि त्याचे फायदे काय होते हे सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की वैदिक ज्ञानाचे काय म्हणतात स्रोत. इथं सांगितलं वैदिक ज्ञानाचे 14 स्रोत. वैदिक ज्ञान म्हणजे ज्याला आपण म्हणू सनातन ज्ञान, जे की आत्ता घेणं खूप आवश्यक आहे. तर त्याचे 14 स्रोत आहेत. 14 प्रकारे किंवा 14 मार्गांनी ते आपण मिळवू शकतो. मग ते कुठले आहेत ते इथं सांगितले. एक तर पहिला त्यांनी वेदांचा उल्लेख केला इथं की वेद जे की त्याच्यात म्हटलं की वेदांना ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थान किंवा अधिकृत मानलं जात आहे अजूनही. आणि प्रत्येक शंका किंवा प्रश्नाचं अंतिम उत्तर किंवा स्पष्टीकरण हे वेदांमधून मिळू शकते. म्हणजे वेदांमध्ये असं काहीतरी आहे जे की प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करत आहे अजूनही. म्हणून वैदिक साहित्याच्या त्या संपूर्ण प्रकाराला म्हणू किंवा वैदिक किंवा सनातन ज्ञानामध्ये किंवा या साहित्यामध्ये जो काही पूर्ण त्याचं वर्गीकरण आहे ते 14 श्रेणींमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये केलेलं आहे. मग त्या कुठल्या 14 कॅटेगरी आहेत तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता. पहिलं सांगितलं की 4 वेद. 14 कॅटेगरीमधल्या 4 काय आहेत वेद आहेत. कुठले आपल्याला माहिती आहेत, जसं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद सांगितलेत. आणि त्याचं पुन्हा वर्गीकरण कसं केलं आहे तर ऋग्वेदामध्ये नियमपद म्हटलं आहे किंवा विशिष्ट काव्यात्मक श्लोकांचं समाविष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर यजुर्वेदात आहे ते अनियत पद किंवा अनिर्दिष्ट गद्य श्लोकांचा, म्हणजे काव्य नाही आहे इथे, गद्य श्लोकांचा समावेश आहे. तिसरा वेद जो आहे तो सामवेद आहे, जिथं नियम पदांचा समावेश आहे सांगितलं, जे की स्वर म्हणतो आपण, गायले जाणारे आपण गाऊ शकतो असेवालं ज्ञान या सामवेदामध्ये आणि अथर्व वेदामध्ये या 3 पैकीच एका प्रकारचं वर्गीकरण त्यात केलेलं आहे. तर असे हे 4 वेद सांगितले. 14 वैदिक जे काही आपलं ज्ञान आहे ते 14 स्रोतांमध्ये विभागलं गेले, कॅटेगराईज केलं गेले. त्यात 14 श्रेणी कुठल्या आहेत, कसं वर्गीकरण केलं, त्यातल्या पहिल्या 4
वर्गीकरण हे वेदांचं येतं आहे. पहिलं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याच्यानंतरनं 6 वेदांग सांगितलेत. 6 वेदांग म्हणजे काय? पहिला आहे तो शिक्षा, दुसरा आहे तो कल्प, तिसरा आहे चंदा, चौथा आहे निरुक्त, पाचवा आहे व्याकरण आणि 6वा आहे ज्योतिष. मग याच्यामध्ये शिक्षा म्हणजे पहिलं शिक्षा म्हणजे वैदिक ध्वन्यात्मक प्रकारचं ज्ञान म्हणू आपण त्याला. दुसरा आहे कल्प म्हणजे संस्कारांशी संबंधित नियम. तिसरं जे आहे चंदा म्हणजे मॅट्रिक्स सांगितले. चौथा आहे निरुक्त म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली किंवा त्याच्याबद्दलचं ज्ञान. त्याच्यानंतरनं पाचवा आहे व्याकरण, जसं की व्याकरणाचे नियम आहेत त्याच्यात. आणि 6वं म्हणजे शेवटचं आहे जे की ज्योतिष म्हणजे ग्रहांचा प्रभाव किंवा ज्योतिषशास्त्र म्हणू आपण. तर असे हे 6 वेदांग. मग शब्द उच्चारण्याची गती किंवा प्रवाह किंवा हे जे काय सांगितलं ते शिक्षामध्ये जसं वैदिक ध्वन्यात्मकता म्हटलं त्याला. तर हे ॲक्च्युली मी इंग्लिश शब्द नाही कळणार म्हणून त्याचं ट्रान्सलेट करून बघितलं तर त्यानुसार हा जो काही अर्थ आला तो मी तुम्हाला सांगते. तर 6 वेदांग झाले. त्याच्यानंतर सांगितलं की 4 उपांग. बघा पहिले 4 वेद झाले, नंतर 6 वेदांग झाले म्हणजे किती झाले? 10 झाले. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? 4 उपांग म्हणजे किती झाले? 14 झाले. मग 4 उपांग कुठले आहेत? पहिला आहे पुराण, दुसरा आहे न्याय, तिसरा आहे मीमांसा आणि चौथा आहे धर्मशास्त्र किंवा ज्याला स्मृती पण म्हटलं जातं. पहिलं आहे उपांग पुराण, दुसरं उपांग आहे न्याय, तिसरं उपांग आहे मीमांसा आणि चौथं उपांग आहे धर्मशास्त्र. या चौथ्या उपांगाला स्मृतीसुद्धा म्हटलं जातं. मग अशा प्रकारे हे 14 स्रोत आहेत आपल्या वैदिक ज्ञानाचे. मग काही जण जे आपले 4 वेद आहेत त्यांना म्हणजे त्याचे जे उपवेद आहेत त्यांनाही कन्सिडर करतं. म्हणजे 4 उपवेदांनाही वेदांपेक्षा वेगळं मानतात. त्यामुळं मग याला 18 मध्येही विभागलं जातं काही काही ठिकाणी. म्हणजे 4 वेदांना वेगळं समजलं जातं आणि त्याच्या उपवेदांना वेगळं समजलं जातं म्हणून मग 14 ऐवजी ते 18 होतात. तसं बघितलं तर मेन 14 आहेत, पण जर वेदांना वेगळं मानलं गेलं आणि उपवेदांना वेगळं मानलं गेलं तर 18 आहेत असं इथे आत्ता उल्लेख केलेला आहे. तर मग पुढचे जे 4 उपवेद जे सांगितलेत ते कोणते आहेत? तर 4 उपवेद आहेत. पहिला आहे आयुर्वेद ज्याच्यामध्ये उपचारांचं विज्ञान आहे, दुसरा आहे धनुर्वेद ज्याच्यामध्ये युद्धकलेचं ज्ञान आहे, तिसरा आहे गंधर्ववेद ज्याच्यामध्ये संगीताचं ज्ञान आहे आणि चौथा आहे स्थप्यवेद किंवा ज्याला आपण शिल्पकला किंवा कन्स्ट्रक्शन म्हणू सिव्हिल. तर चौथा आहे स्थप्यवेद म्हणजे शिल्पकलेचं अर्थशास्त्राचं ज्ञान. तसं आणि हे अनुक्रमे कुठल्या कुठल्या वेदांमध्ये दिले आहे? जसं की आयुर्वेद आहे तो ऋग्वेदामध्ये आहे, धनुर्वेद आहे तो यजुर्वेदामध्ये आहे, गंधर्व वेदाचं ज्ञान आहे ते सामवेदामध्ये, जसं की मगाशी सांगितलं गायलं जाऊ शकतं असं ज्ञान सामवेदामध्ये आहे. आणि चौथं जे आहे ते अथर्ववेदामध्ये, कुठलं स्थापत्यशास्त्र म्हणतो आपण त्याला, जसं की शिल्पकला किंवा बांधकामाचं क्षेत्र जे म्हटलं जातं ते स्थापत्यशास्त्र अथर्ववेदामध्ये आढळतं. तर अशा पद्धतीनं 14 किंवा 18 जसं की उपवेद कन्सिडर केले तर 18 वैदिक ज्ञानांचे स्रोत आहेत जे आत्ता आपण बघितले. तर मग आता इथं सांगितले की वेदांमध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्या वेदांमधलं वैशिष्ट्य काय आहे? तर ते पुढे सांगितले की या वेदांची 4 वैशिष्ट्ये आहेत. कुठली आहेत? पहिलं आहे की ज्ञानाचं श्रेणीकरण केलं जातं. श्रेणीकरण म्हणजे कसं? जसं की A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, जसं की शाळेत असतं ना, आपल्याला माहिती आहे जर 80च्या वर पडले तर A ग्रेड मिळते, 60च्या वर पडले तर B ग्रेड मिळते, 40च्या वर पडले तर C ग्रेड मिळते आणि 10पेक्षा जास्त पडले तर D ग्रेड. तशा पद्धतीनं म्हणजे हे जस्ट एक्झाम्पल दिलं, इथं नाही सांगितलं तसं. इथं त्यांनी सांगितले की या वेदांचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे 4 वैशिष्ट्य आहेत आणि ते म्हणजे काय काय ते सांगितलं. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते ज्ञानाचं श्रेणीकरण केलेलं आहे. श्रेणीबद्ध अभ्यासक्रम जसं आता मी सांगितलं तशा पद्धतीने. मग कसं श्रेणीकरण केलं आहे? जसं की एखाद्याचं वय आणि समजून घेण्याची क्षमता, नुसतं वय नाही समजून घेण्याची क्षमता. जसं की आत्ता आपण अलीकडे बघतो लहान मुलांनाही खूप जास्त समजून घेण्याची क्षमता असते म्हणून इथं नुसतं वय नाही ठेवलं आहे. तर इथं लिहिलं की एखाद्याचं वय आणि समजून घेण्याची क्षमता, तसंच एखाद्याच्या गरजेनुसार वैदिक ज्ञान जे आहे ते दिलं जातं. म्हणून या कारणास्तव उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकांची गरज भागवण्यासाठी बघा इथं उल्लेख म्हणजे मी नाही सांगत, इथं उल्लेख केला की वेगवेगळ्या उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये लोकांची गरज भागवण्यासाठी कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड विभागले जाऊ शकतात.
किंवा असं ते ज्ञान या 3 कांडांमध्ये म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडामध्ये विभागलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर 4 वैशिष्ट्यांमधलं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? धर्मनिरपेक्ष आणि आध्यात्मिक. जसं की भौतिकवाद आणि आध्यात्मिकवाद बघितलं ना आपण काल, तसं धर्मनिरपेक्ष. मग इथं धर्म म्हणजे काय बघितलं, त्याचाही आपण अर्थ. धर्म म्हणजे जाती नव्हे, तर धर्मनिरपेक्ष आणि आध्यात्मिक. मग वेद जे आहेत ते सर्व ज्ञानाचा संदर्भ देतात. धर्मनिरपेक्ष आणि आध्यात्मिक दोन्ही, म्हणजे ज्याला म्हणू आपण अपरा आणि परा विद्या. परा आणि अपरा विद्या या दोन्हीचंही ज्ञान देतात. मग तिसरं वैशिष्ट्य काय आहे? नैतिकता आणि नैतिकतेचा समावेश असलेल्या गोष्टी. हे वेदांचं तिसरं वैशिष्ट्य. आणि चौथं म्हणजे जसं की नैतिकता आणि नैतिकतेचा समावेश म्हणजे काय? जे की आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे आपण टाळलं पाहिजे, या अर्थानं वेद म्हणजे काय आपण केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे या अर्थाचं मार्गदर्शन वेदांमध्ये केलं जातं. हे तिसरं वैशिष्ट्य आहे वेदांचं. आणि चौथं वैशिष्ट्य आहे की एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लवचिकता पण आहे त्याच्यात. असं नाही की फक्तच आध्यात्मिक आहे, तर त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे. मग वेद हे जे काही आहेत ते कालबाह्य किंवा पुरातन आहेत असं म्हणणं चुकीचं काय आहे? कारण हे चौथं वेदांचं जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यावरनं आपण वेदांना खूप जुने पुराण काळातले असं अजिबात म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही ज्ञान आहे ते सर्व कालांमध्ये म्हणजे सर्व काळांमध्ये उपयोगी आहे असं वालं ज्ञान आहे. त्यामुळे ते जुनं होऊ शकत नाही. म्हणून वेदांमध्ये धर्मनिरपेक्ष आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचा दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. नुसता दृष्टिकोन नाही आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मग ही वेदांची जी काही शैली आहे किंवा ही वैशिष्ट्ये आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. मग ते पुन्हा वेद जे आहेत ते 3 वेगवेगळ्या दिशेनं त्याचं ज्ञान सांगितलं किंवा ज्ञानाच्या वेगळ्या 3 दिशा पुन्हा त्या वेदांमध्ये सांगितल्यात. जसं की एक सांगितलं आहे विस्तार, म्हणजे काय की विचारात घेतलेल्या विषयाच्या प्रत्येक पैलूवरती काळजीपूर्वक विचार करून आणि अंतर्दृष्टी देऊन मूलभूत जी काही तत्व आहेत ती विस्तारांसाठी खुली असतात. त्यामुळे त्यांना गुरूंच्या किंवा आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणं महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. कारण त्याच्यामध्ये जे काही उल्लेख केलेल्या गोष्टी आहेत त्याचा विस्तार इतका मोठा आहे की त्यातनं वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मग ते योग्य अर्थ काय आहेत हे जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी आचार्यांच्या किंवा शिक्षकांच्या किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते शिकणं महत्त्वाचं आहे असा याचा उल्लेख केला आहे, असा इथे याचा उल्लेख केला आहे. त्याच्यानंतर दुसरी दिशा काय आहे? रूपांतर म्हटलं. रूपांतर म्हणजे काय की महान ऋषी जे आहेत ते वेदांतातल्या काही आवश्यक पैलूंवरती त्यांनी पुन्हा लिहिलं आहे, वेगळं लिहिलं आहे आणि त्यांच्या वयातल्या आणि काळाच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थितीनुसार तत्वांशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या ते युगात येतात. जसं की शंकराचार्यांनी या वेदांबद्दल जे काही मार्गदर्शन केले ते 1200 वर्षापूर्वी केले. म्हणजे ह्या वेदांची 3 दिशा सांगितल्यात वेदांच्या ज्ञानाचे. त्यातली दुसरी दिशा म्हणजे त्याचं रूपांतरण. जसं की वेगवेगळ्या काळामध्ये किंवा वेगवेगळ्या वयामध्ये विशिष्ट गरजा आणि परिस्थितीनुसार तत्वांशी जुळवून घेण्यासाठी, जसं म्हटलं जातं की धर्माचं रक्षण करण्यासाठी जेव्हा गरज पडते तेव्हा देव जन्म घेतात किंवा जे कोणी असतील ते जन्म घेतात. तशा पद्धतीनं जेव्हा या वेदांच्या ज्ञानाची किंवा विस्ताराची गरज असेल तेव्हा त्या काळानुसार जे कोणी योगी किंवा महान लोक जसं की शंकराचार्यांसारखे जन्माला येतात आणि ते त्यांच्या आकलन किंवा चेतनेच्या क्षमतेनं आणि त्या परिस्थितीच्या आणि त्या काळाच्या अनुरूप त्याचं ज्ञान पुन्हा देतात. हे तिसरं म्हणजे दुसरं रूपांतर म्हणजे ज्या 3 दिशा आहेत वेदांच्या शैलीच्या सांगितल्यात त्यातली दुसरी शैली सांगितली आहे रूपांतरण. आणि तिसरी जी आहे ती अर्थ लावणं. जसं की आपण म्हणजे आता इथं जेवढे जण आहेत आता इथे समजा आपण 45 जण आहे आपण, बरोबर, तर त्यात 45 जणांना एखादं पुस्तक वाचायला दिलं आणि त्या पुस्तकातलं फक्त 1 पान वाचायला सांगितलं, तर 45 जणांनी ते पहिलं 1 पान वाचल्यानंतरनं त्यातून जर तुम्हाला काय काय समजलं असं विचारलं तर प्रत्येकाचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगवेगळा येईल की प्रत्येकाला त्यातून त्या एका पानातनं वाचल्यानंतर जे काय आकलन झालंय ते वेगवेगळं येईल किंवा वेगवेगळं असेल. म्हणजे त्याच्यातनं जो काय अर्थ त्या प्रत्येकाने घेतलाय तो वेगवेगळा असू शकतो. तसंच इथे सांगितलं की वेदांची जी शैली आहे किंवा 3 वेगळ्या दिशा आहेत त्यातली ही तिसरी म्हणजे अर्थ लावणं. म्हणजे ज्ञानाच्या अर्थ लावण्यामध्ये
प्रचंड लवचिकता आहे. लवचिकता म्हणजे काय की इझिली बेंड होणं किंवा बदलू शकतो आपण त्याला. जसं की एखादी काठी म्हणू किंवा काय फ्लेक्झिबल एखादं काही मटेरियल असेल तर ते आपण कसंही वळवू शकतो ना. तशा पद्धतीने इथं म्हटलं की वेदांचं जे काही तिसरं वळण आहे किंवा वेदांची जी काही दिशा आहे तिसरी, ती म्हणजे अर्थ लावणं. की हे वेदांचं जे ज्ञान आहे ते अर्थ लावण्यामध्ये प्रचंड लवचिक आहे आणि जे की मानव जातीला म्हणजे विविध स्वरूपांमध्ये, स्वभावांमध्ये, स्तरांमध्ये अनुरूप आहे. म्हणून वैदिक तत्वांवर आधारित तत्वज्ञानाच्या उत्कृष्ट पद्धती विकसित करण्यात जे कोणी महान आचार्य जसं की शंकराचार्य असतील किंवा आणखी कित्येक ऋषीमुनींनी किंवा महान लोकांनी वेदांवरती पुन्हा वेगळी काव्य केलीत, ती त्यामुळं त्यांना शक्य झाली किंवा त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. कारण वेद मुळातच इतके लवचिक आहेत की त्याबद्दल आपण कोणीही वाचलं तरी त्यातून खूप महान वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारे आवश्यकतेनुसार आपल्याला ज्ञान त्यातून ग्रहण करता येऊ शकतं. मग पुन्हा इथं सांगितलं की वेदांच्या अभ्यासाचं विज्ञान आणि कला असं एक टायटल दिले, सब टायटल म्हणू आपण. ते असं दिलंय. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जप करणं, ऐकणं आणि प्रतिबिंबित करणं म्हणजेच काय, पारायण, श्रवण आणि मनन हे तीनही एकत्रित करणं किंवा हे तीनही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा एक वैज्ञानिक प्रक्रिया घडते असं इथे उल्लेख केला. म्हणून या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पारायण, श्रवण आणि मनन असा इथं उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर हे आत्तापर्यंत आपण बघितलं स्टुडंटशिप म्हणजे ब्रह्मचर्य अवस्थेची पहिली पायरी आत्तापर्यंत आपण बघितली. आता दुसरी पायरी जी की सर्वोत्तम क्षमतेसाठी कर्तव्य करणं. कर्तव्य म्हणजे काय, पुन्हा कर्तव्य करणं म्हणजे काय, अभ्यास जो काही केलेला असतो. आपण 4 पायऱ्या बघितल्या ना ब्रह्मचर्याच्या. पहिलं अभ्यास करणं, दुसरं कर्म करणं, तिसरं समर्पित करणं किंवा भक्तिकांड म्हणून ज्ञानकांड, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. मग पहिलं जे काय होतं अभ्यास केला आपण पहिल्या पायरीमध्ये. मग दुसरी पायरी काय आहे, कर्माची आहे, कर्म करणं. मग आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये सर्वोत्तम क्षमतेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी. मग इथं कर्माच्या गोष्टी सांगितल्यात. मग कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे केलेल्या कृती तसंच अशा कृतींद्वारे निर्माण झालेल्या प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया म्हणू आपण, तर त्या प्रतिक्रिया. मग याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार सांगितलेत कर्माचे किंवा ज्याला विहिता किंवा वेदांद्वारे मान्यता प्राप्त कृतींचे 4 प्रकार असं म्हटलंय. मग पहिलं आहे ते नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय, शब्दामध्येच आहे की एखाद्या म्हणजे दैनंदिन कर्तव्य जे आहेत ती जेव्हा ते चांगल्या आणि नियमितपणे केले जातात तेव्हा ते आपली आत्मशुद्धी घडवून आणतात असं सांगितलं. दुसरं जे आहे ते नैमित्तिक कर्म म्हणजे विशेष प्रसंगी केली जाणारी क्रिया किंवा कर्म. जसं की सामुदायिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक सण साजरे करणं असेल तर हे म्हणजे नैमित्तिक कर्म सांगितले. म्हणजे हे पहिलं जे सांगितलं होतं नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म, या दोन कर्मांना संयुक्तपणे नियम कर्म असं देखील म्हणतात म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं कर्म जे आहे ते काम्य कर्म. शब्दामध्येच किंवा नावामध्येच अर्थ आहे. काम्यकर्म काय, काम्यकर्म म्हणजे काय, वैयक्तिक इच्छेतून उद्भवणारी कृती ज्याला काम्यकर्म असं म्हटलं जातं. तर इथं सांगितलं की काम्यकर्माला परवानगी आहे, ते इतरांना त्यांचे हक्क नाकारत नाही आणि धर्माचे किंवा धार्मिकतेच्या नियमांचे उल्लंघन करत नाही. पुन्हा इथं धर्माचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. धर्म म्हणजे जात नव्हे. इथं धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म, जसा काल अग्नीचा धर्म, पाण्याचा धर्म सांगितला तसा इथं या धर्माचा अर्थ घ्यायचा आहे. मग काम्य कर्म जे आहे ते म्हणजे वैयक्तिक इच्छेतून उद्भवणारं कर्म किंवा कृती. मग काम्य कर्माला परवानगी आहे म्हणून सांगितलं या साधन पंचकमध्ये की ते इतरांना त्यांचे हक्क नाकारत नाही आणि धर्माचं फक्त काय सांगितलं त्यांनी की धर्माचं किंवा धार्मिकतेच्या नियमांचं उल्लंघन करत नाही असं वालं कर्म असलं पाहिजे. जसं की पहिल्या आधी सांगितलं होतं की जे काय आपण कर्म करू नित्यकर्म ते चांगलं आणि आत्मशुद्धी घडवणारं, चांगलं कर्म असेल तर आत्मशुद्धी घडवणारं असतं. तसं हे 4 प्रकारची कर्म इथं या दुसऱ्या पायरीमध्ये ब्रह्मचर्याच्या सांगितलेली आहेत. त्याच्यानंतरनं पुन्हा इथं उदाहरण दिलं आहे गुरुकुलाचं की गुरुकुलामध्ये जसं शिक्षण दिलं जातं तसं घरही कसं सांभाळायचं याचंही प्रशिक्षण दिलं जातं.
मग घर कसं चालवतात याचंही प्रशिक्षण तिथं मिळतं. मग विद्यार्थी काय करतात तिथं स्वतःच्या ज्या काही गरजा असतील त्याप्रमाणे त्या रिलेटेड जी काही कामं आहेत ती कशी करायची हेही गुरूंच्या किंवा आचार्यांच्या पत्नीच्या मार्गदर्शनाखाली ते शिकतात. त्याची जबाबदारी घेतात किंवा स्वतः करायला ते शिकतात. जसं की जेवण असेल किंवा जे काही कपडे धुणं, भांडी घासणं, जे काही आहे जे व्यावहारिक जीवनात आवश्यक असतं ते. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी याचं गुरुकुलाचं पुन्हा उदाहरण दिले. मग इथे पुन्हा सांगितलं की आत्ताची कामं आणि तेव्हाची कामं वेगळी होती. जसं की आधी काळात मुख्यतः शेतीची कामं असायची. उदाहरणार्थ जळणाची लाकडं कापणं, गायींची देखभाल करणं. तसंच म्हणजे जसं की इथं आणखीन उदाहरण दिले की लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाला ही कामं करायला आवडत होतं आणि त्याला प्रतिष्ठा दिली आहे. म्हणून इथं यांना सांगायचं काय आहे की कुठलंही काम छोटं मोठं हे नसतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा हे काम गायी सांभाळायचं काम आवडायचं आणि त्याला त्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे. तर म्हणून म्हणजे कर्माचा उल्लेख या दुसऱ्या पायरीमध्ये जास्ती आहे. म्हणून गुरुकुलामध्ये असं नाही करत की मुलं आहेत म्हणजे स्वयंपाकघरातलं काम करायचं नाही, मुलींनीच फक्त स्वयंपाकघरातलं काम करायचं असं नसतं. तिथं मुलं आणि मुली सर्वांनाच गुरुकुलातल्या स्वयंपाकघरात जाऊन कामात सहभागी व्हावं लागतं आणि त्यांना स्वयंपाक शिकावा लागतो. तसंच ते लहान वयातच पोहायला शिकणं असेल किंवा जगण्याची जी काही कौशल्य आवश्यक आहेत, मुलांना तिरंदाजी, लाठीकाठी जे काही येते, मार्शल आर्ट्स वगैरे, म्हणजे मुलांना म्हणजे नुसते मुलं नाही, मुलं मुली सगळ्यांना. तर समाजाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली कौशल्यसुद्धा तिथं शिकवली जातात. पण आत्ता कामांचं स्वरूप काय आहे, वेगळं आहे. त्यामुळं उद्देश जरी एक असले तर स्वरूप वेगळी आहे. तिथं याचा उल्लेख केला आहे. मग विद्यार्थ्यांच्या म्हणजे इथं त्यांनी सांगितलं की गुरुकुलामध्ये जे काही शिकवलं जायचं ते विद्यार्थ्यांच्या साधनेसाठी, पुढं जाऊन साधनेसाठी सार म्हणून उपयोगाला यायचं. जे काही ते गुरुकुलामध्ये शिकायचे ते. मग त्याच्यामध्ये पुन्हा सर्वोत्तम, जी की आपण पायरी दुसरी बघतोय की सर्वोत्तम क्षमतेसाठी कर्म करणं, बरोबर, ही दुसरी पायरी सांगितली आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की स्वनुष्ठेत्तम म्हणजे स्वतःच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम करणं. मग इथं सर्वोत्तम या शब्दाकडे पुन्हा दोन मार्गांनी बघितलेलं आहे. एक म्हणजे परिश्रम, कर्माशी रिलेटेड आहे ना. एक म्हणजे परिश्रम आणि दुसरं म्हणजे परिपूर्णता. परिश्रम म्हणजे काय, कष्ट, आपल्याला माहिती आहे. सामान्य पातळीवर किंवा सामान्य आपल्या शब्दाच्या अर्थानुसार परिश्रम म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, मेहनत करणं, मेहनती स्वभाव ज्याला म्हणू आपण, काम करणं, ते म्हणजे परिश्रम. बघा इथं खूप डीपमध्ये ज्ञान दिलं आहे की स्वनुष्ठेत्तम म्हणजे स्वतःच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम करणं ही जी काही ब्रह्मचर्य अवस्थेची दुसरी पायरी आहे. त्याच्यामध्ये परिश्रम, कर्माकडं पाहण्याचे किंवा सर्वोत्तम कर्माकडं पाहण्याचे दोन मार्ग. पहिला आहे परिश्रम, दुसरा आहे परिपूर्णता. मग परिश्रम म्हणजे परिश्रम म्हणून पाहिलं जायचं सामान्य पातळी, म्हणजे मेहनती अशा अर्थानं. आणि दुसरं म्हणजे परिपूर्णता. परिपूर्णता म्हणजे काय, एखादं जे काही काम असेल त्याच्यात सखोलवर जाऊन अभ्यास करणं. म्हणजे कोणत्या आणि काय प्लस काय, सखोल त्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि कोणत्याही भौतिक फायद्याची अपेक्षा किंवा इच्छा न करता ते काम करणं, जसं की याला परिपूर्णता म्हटले. म्हणून मग इथं उल्लेख केला की परिपूर्णता येणं खूप महत्त्वाचं आहे. साधनेसाठी, प्रगती करण्यासाठी अध्यात्मामध्ये परिपूर्णता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये म्हणजे परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी केवळ मेहनतीची गरज नसते, तर मेहनती मनाची नाही, तर विकसित मनाची आवश्यकता असते. जसं की नुसतीच मेहनत करून उपयोग नाही, परिपूर्णता यायला विकसित मनाची आवश्यकता असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्याच्या तपशिलावर किंवा कार्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उच्च पातळीची एकाग्रता. परिपूर्णता कधी येते, जेव्हा आपण एकाग्रतेने काम करतो तेव्हा. म्हणून सांगितलं की परिपूर्णता येण्यासाठी उच्च पातळीच्या एकाग्रतेची आवश्यकता असते आणि सावधगिरीने, सुव्यवस्थितपणे, नीटनेटकेपणाने आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने परिपूर्णतेचा फायदा समोर येतो. हे नंतर आपल्याला साधनेसाठी अत्यावश्यक असल्याचं आढळून येतं किंवा या साधन पंचकमध्ये आढळून आलेलं आहे असं याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि सांगितलं या परिपूर्णतेचे फायदे काय आहेत, तर एक तर दृढ मन होतं, उत्तम प्रकारे काम करून आपण आपलं मन बळकट करतो. दुसरं आहे ते नियंत्रित मन,
परिपूर्णतेमुळे मन तीक्ष्ण आणि एकमुखी होण्यासाठी प्रशिक्षण मिळतं. परिपूर्णतेसाठी नियंत्रित मन म्हणजे काय, की एक काम करत असताना जर आपण ते सखोलतेने, पूर्ण एकाग्रतेने, पूर्ण मनापासून पूर्ण आपलं लक्ष त्यामध्ये एकवटून काम करत असू, तेव्हा दुसरी कुठलीही प्रलोभनं त्याच्यामध्ये आजूबाजूला आपल्या आली तरी आपण एकमुखी होऊन नियंत्रित मनावर नियंत्रण आणून ते काम करतो, तेव्हा ते परिपूर्ण होतं. त्यामुळे या परिपूर्णतेचे फायदे, एक तर दृढ मन आहे, दुसरं नियंत्रित मन होण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर यांनी तिथे लिहिलं आहे की ध्यानाच्या सरावात विशेषतः उपयोगाला येतं हे नियंत्रित मन असेल तर. त्याच्यानंतर वर्तमानात आपण राहतो, वर्तमान मन तयार होतं. त्याच्यानंतर सांगितलं व्यग्र मन. व्यग्र म्हणजे आपण एखाद्या कामामध्ये उदाहरण म्हणजे घ्यायचं झालं तर एखादं आवडतं काम असेल तर व्यग्र होऊन करतो ना, तसं व्यग्र मन सांगितलंय. मनाला निष्क्रिय होण्याची फार कमी संधी या व्यग्र मनामध्ये असते, म्हणून परिपूर्णता असणं महत्त्वाचं आहे. आणि या परिपूर्णतेचे हे अनेक फायदे आहेत. मग इथं उल्लेख केला की हे जे काही आहे परिपूर्णता येणं, हे जर त्या गुरुकुलामध्ये आपण शिकत असू तर ते आचार्यांच्या देखरेखीखाली हे सगळं आपण खूप व्यवस्थितपणे शिकू शकतो. त्याच्यानंतर सांगितलं की जसं शिक्षण गुरुकुलातलं आहे तसंच आपल्याला उपजीविका करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्य जशी शिकवली जातात, तसंच सांगितलं की सुव्यवस्थित समाजाच्या चौकटीत राहून काम करण्याची जी काही गरज आहे किंवा स्वतःवरती जे काही काम येईल म्हणजे ज्याच्यात सर्वोत्तम आपण करू शकू, मग ते त्याचे पुन्हा त्यांनी कसं ते ठरवलं की कोण कुठलं काम करणार, ज्याला आपण वर्ण म्हणत होतो. तर इथं सांगितलं की गीतेमध्ये प्रभूने चौपट जाती व्यवस्था निर्माण केली, म्हणजे 4 वर्ण ज्याला आपण म्हणतो, जे की आता आपण त्याला जातीमध्ये विभागलं आहे, जे कम्प्लिटली चुकीचं ज्ञान वेदांचा रेफरन्स घेऊन आपण घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे आता पुन्हा येण्यामागची म्हणजे आदि शंकराचार्यांना पण पुन्हा जन्म का घ्यायला लागला, कारण आपल्यासारख्या म्हणजे आपण नाही, जे कोणी आपले पूर्वापार लोक होते त्यांनी माणसांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला. चौपट जाती व्यवस्था जी काही निर्माण केली त्याच्यामध्ये जाती म्हणजे जातपात नव्हे, तर इथं जे काही दुसरी पायरी सांगितली ब्रह्मचर्याची, त्याच्यात काय सांगितलं की सर्वोत्तम क्षमतेनं काम करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपलं कौशल्य, एखाद्याकडं सुंदर लिखाणाचं कौशल्य असतं, एखाद्याकडं छान घर साफ करायचं कौशल्य असतं. याचा अर्थ असं नाही जो कोणी सुंदर हस्ताक्षर काढतो त्याची जात वेगळी आणि घर साफ करणाऱ्याची जात वेगळी, तसा आपण त्याचा अर्थ काढून चुकीचं ज्ञान त्यातनं घेतलं आणि म्हणून ते करेक्ट करण्यासाठी अशा एनलायटन लोकांना किंवा ऋषींना मुनींना किंवा आदि शंकराचार्यांसारख्या थोर व्यक्तींना जन्म घ्यावा लागला पुन्हा या मनुष्य देहामध्ये, हे ज्ञान पुन्हा योग्य पद्धतीनं समजावून सांगण्यासाठी. मग ही चौपट जाती व्यवस्था जी काही गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली होती त्याच्यामध्ये कशाच्या आधारावरती ती सांगितली होती, एक तर ते आपल्याला माहिती आहे काय चौपट जाती व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जसं की त्यांना योग्य कर्तव्य दिली होती आणि हे जे काय वाटप आहे ते एखाद्या व्यक्तीतील प्रमुख गुणांवरती अवलंबून असायचं, जे की ना जातीवरती. आणि ही भेदभाव करणारी प्रणाली नाही आहे असं इथं सरळ सरळ या साधन पंचकमध्ये सुद्धा लिहिलं आहे. ही भेदभाव करणारी प्रणाली नाही तर एक पूर्णपणे वैज्ञानिक प्रणाली आहे जी सर्वांना त्यांच्या संबंधित भूमिकांमध्ये सोयीस्कर बनवते किंवा जो ज्या कामामध्ये उत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे, त्या पद्धतीनं त्याला त्याचं कर्तव्य किंवा कर्म करायला दिलं जातं. तर अशा पद्धतीने इथे त्याचंही स्पष्टीकरण किंवा योग्य अर्थ आपल्याला या साधन पंचकमध्ये दिलेला आहे. मग ह्या केलेल्या कर्मांची फळं किंवा त्यातनं फायदे काय आहेत हेही इथं उल्लेख केला आहे. जसं परिपूर्णतेचं सांगितलं, नुसतं परिश्रम करून उपयोग नाही, तर परिपूर्णता आली पाहिजे. आणि ती का आली पाहिजे तर त्याचे फायदे काय आहेत ते सांगितलं, जसं की ते साधनेसाठी पुढे उपयोग येतात. तसंच ह्या चौपट जाती व्यवस्थेचं पण निर्मिती का झाली आणि ते निर्मिती होऊन ती कर्म वाटून देऊन ते कर्म केल्यामुळे त्याची फळं किंवा त्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा इथं सांगितलेले आहेत. मग इथं काय सांगितलं, परिश्रमपूर्वक आणि अचूकपणे केलेली कामं त्याचे फायदे असे आहेत की एकतर सहनशीलता येते, त्याच्यानंतर स्वच्छता, तिसरं मनाची शुद्धता जी की सगळ्यात महत्त्वाची आहे, चौथं सांगितलं की एकात्मता किंवा मनाची एकात्मता म्हणू शकू,
की मनानं आपण एकनिष्ठ किंवा लक्ष केंद्रित करतो, ज्याच्यामुळे आपली प्रगती होऊ शकते. अशा पद्धतीने त्याचे फायदे सांगितलेत. मग इथं सांगितलं की जी काही कर्तव्य होती ती परिपूर्णतेनं, स्वेच्छेने आणि आनंदाने केली तर आपल्याला त्यातनं जलद शुद्धीकरणाकडं नेतात. मग जेव्हा यज्ञाच्या भावनेने कर्तव्य केली जातात, म्हणजे जसं की इथं त्यांनी बरीच उदाहरणं दिलीत, इतकी नको घ्यायला कारण तेवढं आपल्याकडं वेळ नाही आहे. थोडक्यात असं सांगायचं त्यांना की स्वार्थावर नियंत्रण ठेवलं जाणं म्हणजे शुद्धीकरण झपाट्याने वाढणं. म्हणजे थोडक्यात जी काही कर्म आपण करतो त्यातनं मनाचं शुद्धीकरण, चित्ताचं शुद्धीकरण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं हे जे काही कर्मकांड आहे किंवा हा गृहस्थाश्रम आहे तो अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी आहे, ना की भौतिक गोष्टी वाढवण्यासाठी आहे. पुढे ते गृहस्थाश्रमामध्ये बघूयात आपण ते. तर तिसरी पायरी जी ब्रह्मचर्य आश्रमाची सांगितले की कामापासून विकासापर्यंत जाण्याची तिसरी पायरी सांगितली. म्हणून 4 पायऱ्या आपण ज्या बघितल्या, अभ्यास करणं, कृती करणं, समर्पित भाव ठेवणं, भक्तियोग आणि त्याच्यानंतरनं मोक्ष किंवा ध्यान योग केलं. तर या 4 पायऱ्यांमध्ये जसं की एखादी 4 व्हीलर आहे, तिची 4ही चाकं संतुलित असतील तर ती व्यवस्थित जाईल. एक चाक मोठं, एक चाक छोटं, एक मध्येच, एक कुठेतरी तिसरीकडेच असं असेल तर ती गाडी व्यवस्थित चालेल का? नाही चालणार. तसंच इथं सांगितलं की या 4ही पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या साधनेच्या ध्येयाच्या दिशेने. या ज्या काही 4 सांगितल्या, अभ्यास करणं वगैरे वगैरे, ते पुन्हा पुन्हा तिथं त्याचा उल्लेख केलेला आहे. मग इथं सांगितलं की पहिल्या ज्या काही 2 पायऱ्या आहेत ते धर्मनिरपेक्षतेचे, म्हणजे इथं त्यांनी रेल्वेच्या डब्यांचं उदाहरण दिले. जसे की 4 रेल्वेचे डबे आहेत. तर याच्यात सांगितलं पहिले जे 2 आहेत, अभ्यास करणं आणि कृती करणं किंवा काम करणं, हे जे आहेत ते धर्मनिरपेक्षतेचे डबे आहेत. आणि नंतरचे 2 जे आहेत जसं की समर्पित भाव आणि इच्छांचा त्याग, हे सांगितलं की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ज्या की आपल्याला परमात्म्यासोबत जोडतात. तर अशा पद्धतीनं या तिसऱ्या पायरीमध्ये आपण पुन्हा त्यांनी इथे परिपूर्णतेचं, जसं की आणखीन एक उदाहरण दिलं आहे, परिपूर्णतेच्या रॅम्पवर. जेव्हा आपण परिपूर्णतेच्या रॅम्पवर म्हणजे वाटेवरती चढतो तेव्हा आपण भक्तीच्या एक्सप्रेस वेला जोडतो. म्हणजे जेव्हा आपल्यामध्ये परिपूर्णता यायला लागते तेव्हा आपण भक्तीच्या मार्गावरती फास्ट जाऊ शकतो. मग पाहावे आपण असे आपण मग आपण अजूनही परिश्रम करतोय की परिपूर्णतेने काम करतोय, कोणतंही असेल. इथे कुठे कामाला कमी जास्त म्हटलेलंच नाही आहे. मग इथं काय सांगितलंय, जेव्हा आपण परिपूर्णतेच्या रॅम्पवर वाटेवरती येतोय तेव्हा आपण भक्ती मार्गाच्या किंवा भक्तीच्या एक्सप्रेस वेला जोडलो जातो. इथे स्पष्टपणे साधन पंचकमध्ये तसा उल्लेख केला आहे. मग इथे आपण 4 योग म्हणजे बघितले ना, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. मग आपण जर ध्यान करतोय म्हणतोय तर मग आपल्या आधीच्या या जर 3 पायऱ्या आपण व्यवस्थितपणे पार पाडत असू तर आपलं ध्यान व्यवस्थित लागणार आहे किंवा आपण म्हणू शकणार आहे की मी ध्यान योगामध्ये आहे. जर आपल्या या आधीच्या 3 पायऱ्याच व्यवस्थित नसतील आणि जर आपण ध्यान करत असू तर ते ध्यान घटणारच नाही आहे, हे समजून घेता आलं पाहिजे. मग जसं इथं म्हटलंय की परिपूर्णतेच्या रॅम्पवर जेव्हा आपण चढतो तेव्हा भक्तीच्या एक्सप्रेस वेला आपण जोडलो जातो. म्हणजे ज्ञान जसं की मॅडम पण सांगतात, ज्ञानदान हे सर्वोत्कृष्ट आहेच, कारण ज्ञान मिळालं तरच आपण कर्म करू शकतो. जर ज्ञानच नाही मिळालं तर पुढच्या पायऱ्याच आपण नाही चढू शकत. म्हणून ज्ञान खूप श्रेष्ठ आहे. जर ज्ञानच नाही घेतलं तर कर्म योग्य करू शकणार नाही. बाय डिफॉल्ट आपल्याला अज्ञान असल्यावर आपण चुकीचं कर्म करणार आहे. जर ज्ञान असेल तरच योग्य कर्म करू शकणार आहे. ज्ञान मिळालं तर आपण कर्मयोगाकडे जाणार आहे. कर्मयोग व्यवस्थित केला तर आपण भक्तियोगाकडे जाणार आहे. जसं इथं सांगितलं त्या कर्मयोगामध्ये सुद्धा परिपूर्ण कर्म केलं तर आपण भक्तीच्या एक्सप्रेस वेला जोडले जाणार आहे. मग इथं त्यांनी उदाहरण दिले सुरवंटाचं, जो की तो ज्या पानावर राहतो त्याच्या शेजारच्या पानावर घट्ट पाय ठेवल्याशिवाय तो आधीचं पान जे आहे ते सोडत नाही. यातनं खूप सुंदर असं घेण्यासारखं असं आहे की जे आत्ता सांगितलं, जर आपण ध्यान योगात आलोय असं जर आपल्याला वाटत असेल तर आपली आधीची पायरी जी आहे ती आपण कधी सोडतो, जेव्हा पुढच्या पायरीवरती घट्ट पाय आपल्या
पोहोचतात तेव्हा आपण मागची पायरी सोडतो. जर आपल्या आधीच्याच पायऱ्यांवरती आपले पाय व्यवस्थित नाही आहेत आणि आपण जर डायरेक्ट शेवटच्या पायरीवरती गेलो तर आपण पडल्याशिवाय राहणार नाही आहे. हेच उदाहरण या सुरवंटाच्या उदाहरणावरून साधन पंचकममध्ये दिलेलं आहे. त्यामुळं परिपूर्णतेपासून भक्तीकडे सरकत जाणं हेच उत्तम किंवा योग्य असं समजू शकतो आपण ह्याच्यात. मग त्याच्यानंतर सांगितलं की परिपूर्णता कधी बघा, ह्या चारही गोष्टी एकमेकांसाठी म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. एक पण जसं की चारचाकी गाडीसारखं सांगितलं, एकही चाक नसून चालत नाही, चारही चाकं महत्त्वाची आहेत. तसं इथं सांगितलं की परिपूर्णतेसाठी पुन्हा समर्पण श्रेष्ठ आहे, जे की भक्ती मार्गामध्ये येतं किंवा भक्ती योगामध्ये येतं. मग परिपूर्णतेपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असं सांगितलं, किंवा परिपूर्णतेसाठी समर्पण श्रेष्ठ, किंवा समर्पण केल्यावरती परिपूर्णता ही आपोआप परिपूर्णता येणारच आहे. जेव्हा परिपूर्णता असते तेव्हाच समर्पण घडतं. मग हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. एक आहे तर दुसरं असलं पाहिजे, दुसरं आहे तर तिसरं असलं पाहिजे, तिसरं आहे तर चौथं असलं पाहिजे. चारही एकमेकांना धरून आहेत, सोबत आहेत, संतुलित असतील तर आपण पुढे साधनेला जाऊ शकतो. म्हणून इथं सांगितले परिपूर्णतेसाठी समर्पण श्रेष्ठ आहे आणि परिपूर्णतेपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. याची खात्री होणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा आपण एकापासून दुसऱ्याकडे जाण्यासाठी प्रेरित होणार नाही. इथं काही कारणं दिलेत परिपूर्णतेपेक्षा भक्तीचं श्रेष्ठत्व दाखवणारी. जसं की त्याने सांगितले पुन्हा इथं सांगितलं की परिपूर्णता स्वतः नुसतं परिपूर्ण म्हटलं तर ती कोरडी असू शकते, ती भावनिकदृष्ट्या समाधानकारक नसणार आहे. तेच जर जेव्हा आपण प्रेम आणि भक्तीच्या रूपात बघू त्याला, तर आपल्याला त्याच्यात परिपूर्णता आणखीन काय म्हणू, भावना महत्त्वाच्या काय तर यासाठी इथं ते पुन्हा ते सांगितलं. भक्ती म्हणजे काय, भाव असेल तर भक्ती दिसते, नाहीतर भावच नसेल तर भक्ती नाही होऊ शकत. म्हणून इथं सांगितलं की कितीही आपण परिपूर्णता म्हणजे काय, थोडक्यात नियमबद्ध किंवा खूप सखोल जाऊन काय आपण करू, भले आपण नियमात राहून सगळं करू, पण ते कोरडं असू शकतं. त्याच्यासाठी भक्ती जोडीला असणं महत्त्वाचं आहे. नुसतंच परिपूर्णता असूनही उपयोग नाही आहे. मग प्रेमानं कुठलंही गोष्ट आनंदानं जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातनं जे काही मिळतं ते आपल्या चित्तशुद्धीला सहाय्य करणारं असतं. मग इथं काय सांगितलंय, जे की समर्पण श्रेष्ठ म्हटलंय ना परिपूर्णतेपेक्षा. पण म्हणजे काय, आपल्या अहंकार न ठेवता किंवा अहंकाराला वश करणं म्हणजे समर्पण आहे. तर इथं सांगितलं की या अहंकाराला वश करायचं असेल तर काय काय करू शकतो आपण, सेवा, जसं की गुरूंची सेवा करू शकतो, स्वयंसेवक म्हणून एखाद्या संस्थेची सेवा करू शकतो, किंवा आजारी गरिबांची सेवा आपल्या क्षमतेनुसार करू शकतो. निस्वार्थ कृतीची व्याख्याच जी काही आहे ती इतरांना संतुष्ट करण्यासाठी केली जाते किंवा देवाला अर्पण करणे म्हणून योग्य आहे, किंवा दुसऱ्यांसाठी समर्पित भावना, त्याच्या बदल्यात कशाची अपेक्षा नसणं. म्हणून मग इथं पुन्हा म्हटलंय, चार चाकांचं उदाहरण ऑलरेडी सांगितलं. तसं इथं सांगितलं की ज्ञानाशिवाय कृती आंधळी आहे आणि कृतीशिवाय ज्ञान लंगडे आहे. म्हणजे ज्ञान असेल तर कृतीला अर्थ आहे, कृती केली तर ज्ञानाचा उपयोग आहे. तसंच इथं आत्ता आपण बघितलं परिपूर्णता आणि भक्तीचं किंवा समर्पण भाव म्हटलं आपण ते. तर मग पुन्हा ब्रह्मचर्याच्या 4 पायऱ्या कशा एकमेकाला कनेक्टेड आहेत हे पुन्हा इथं सांगितलंय. मग इथं सांगितलं की ब्रह्मचर्य आश्रमाची जी काही शेवटची पायरी आहे, चौथी पायरी, ती काय आहे, कामे मतिह त्याज्यतम, म्हणजे काय, मनातल्या सर्व इच्छांचा त्याग करणं. बरोबर. आता आपण आयुष्यातल्या कठीण म्हणजे आत्ता म्हणजे काय, इथं जे काय आपण शिकतोय साधन पंचकममधल्या 4 पायऱ्या, त्यातल्या सगळ्यात कठीण टप्प्यावर आलोय, चौथ्या टप्प्यावर, ज्यासाठी ब्रह्मचर्य अवस्थेपासून प्रशिक्षण सुरू करावं लागतं. आणि जर आपण हे प्रशिक्षण सोडलं तर नंतरचं जीवन आपल्याला कठीण बनू शकतं. तर मग समजा एखादी कोवळी वनस्पती आहे किंवा नुकतंच रोपटं आलंय, तर त्या रोपट्याला वाकडं तिकडं होण्यापासून आपण त्याला आकार देऊ शकतो, काठी लावू शकतो किंवा दोरी बांधून त्याला आकार किंवा मार्ग दाखवू शकतो. तेच जर एखादं मोठं झाड बनलं तर त्याला आपण आकार देऊ शकतो का, त्याला वळवू शकतो का, नाही वळवू शकत. तसंच इथं त्याने सांगितलं की आपण लहान अवस्थेपासून किंवा ब्रह्मचर्य अवस्थेपासूनच याचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला या चौथ्या टप्प्यामध्ये आल्या, म्हणजे जे काही कृती आपल्याला साधनेसाठी आवश्यक असलेल्या आहेत त्या इझिली होऊ शकतात. नाहीतर ते नंतर करायचं म्हटलं तर आपल्याला वळवणं शक्य नाही आहे, अवघड जाणार आहे.
मग समर्पित कृतीमध्ये इच्छाशून्यतेची भर घालायची सांगितले. म्हणजे तिसऱ्या टप्प्यात जे काही आपण समर्पित भाव बघतोय, पुन्हा इथं त्याचा उल्लेख केला की जे काही करतोय आपण कर्म ते समर्पित भावनेनं करायचं आहे. मग जी काही कृती आहे ती इच्छाशून्यतेने झाली पाहिजे, मग त्यातनं आपोआप समर्पण होणार आहे. मग आपण ती कर्माचे 4 प्रकार बघितले. नैतिक नित्य कर्म बघितलं, अनैमितिक कर्म बघितलं, काम्य कर्म बघितलं आणि चौथं कोण सांगू शकेल का? असे 4 कर्म बघितले. मग इथं पुन्हा काम्य कर्माचा उल्लेख केला, जे की आपल्या इच्छेमुळं निर्माण झालेलं किंवा करावं लागणारं कर्म. मग काम्य कर्म करणं हे काही प्रगती न करण्याचं लक्षण नाही आहे असं म्हटलं त्याने. उलट त्यातूनही आपण आत्मकेंद्रिततेकडून निस्वार्थाकडे जाऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या इच्छेतून निर्माण झालेलं कर्म करायला लागणं म्हणजे काम्य कर्म म्हटलंय. काम्य कर्म करणं हे सुद्धा क्षुल्लक नाही आहे असं सांगितले. ते सुद्धा आपल्याला प्रगतीसाठी सहाय्य ठरू शकतं. कशा पद्धतीनं? की आत्मकेंद्रिततेकडनं निस्वार्थाकडे घेऊन जाण्यासाठी काम्य कर्म सुद्धा आपल्याला मोठं पाऊल किंवा आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीनं काम्य कर्माचा उल्लेख इथं केलेला आहे. ते काही अयोग्य नाही आहे म्हणून सांगितले. मग चौथ्या टप्प्यात म्हणजे आपल्या कुठल्या मोक्षाचा इच्छांचा त्याग करणं सहज शक्य आहे का? सांगणं खूप सोपं आहे इच्छांचा त्याग करणं, पण अंमलात आणणं किंवा त्याचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप अवघड काम आहे. इच्छांचा त्याग करणं बघायचं आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं आपण किती इच्छांचा त्याग करू शकतो आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एक ॲनालिसिस म्हणून जे काय आपण रोज शिकतोय त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती उपयोग करून घेतो, त्यासाठी फक्त एक ॲनालिसिस स्वतःला तपासून बघायचं आहे. उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण आपल्या इच्छांचा किती प्रकारे त्याग करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो, त्यातही तात्पुरता करू शकतो का की कायमस्वरूपी करू शकतो. खाण्याचं असेल, शॉपिंगचं असेल, काही म्हणजे बऱ्याच प्रकारच्या इच्छा असतात. तर मग इथं चौथा टप्पा जो सांगितला आहे तो सगळ्यात अवघड म्हटलं आहे त्याला. आणि चौथ्या टप्प्यात आपण डिझायर्स म्हणजे इच्छांवरती ब्रेक लावणे हा चौथा टप्पा आहे. मग आपल्या जीवनात इच्छाशून्यतेचा परिचय करून देणे हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या चालत्या गाडीला आपण ब्रेक लावतो तेव्हा गाडी एकाच वेळी थांबते का? नाही, थोडीशी तरी पुढं जाते ना, ती इमिजिएट नाही थांबू शकत. ते थांबण्यासाठी ती गाडी थोडा वेळ लागतो. तसंच कृतींवरती ब्रेक लावण्याबद्दल आणि त्याहूनही अधिक इच्छेंवरती ब्रेक लावण्याबद्दल असंच आहे. लगेच नाही लागू शकत, आपल्यालाही माहिती आहे. जेव्हा आपण करू ना तेव्हा कळेल आपल्याला की एखादी गोष्ट आपण अतिरेक प्रमाणात करतोय असं आपल्याला कळत असेल. समजा एखाद्याला अति चहा प्यायची सवय असेल किंवा अति मोबाईल बघायची सवय असेल, तर आपण ती इच्छेचा त्याग करायचा आहे असं जर ठरवलं या साधन पंचकमनुसार, तर बघायचं आहे करून एका दिवसात 1 मिनिटात होऊ शकतं का हे इच्छा बंद, कमी ब्रेक लागू शकतो का? नाही, मग हळूहळू करायला लागेल. म्हणून मग इथं सांगितलं की कृतीवर ब्रेक लावण्याबद्दल आणि त्याहूनही जास्त अधिक इच्छेंवर ब्रेक लावण्याबद्दल. मग आपण एकाच वेळी आपल्या कृतींचा त्याग करू शकत नाही आणि एकाच वेळी इच्छा पण सोडून देणं अवघड आहे. आणि ही तसं बघितलं तर एक स्लो प्रोसेस आहे आणि कष्टाचीच प्रोसेस आहे. म्हणून त्याने सांगितलं ही खूप महत्त्वाचा टप्पा आहे हा. मग आपण आपल्या इच्छेतून स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या विकसित करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळं आपण या भौतिक इच्छा आपल्या कमी होऊ शकतात. मग जीवनातले अनुभव आपल्याला काय शिकवतात? आपल्या इच्छा कितीही पूर्ण केल्या तरी त्यांना अंत नाही आहे हे आपल्याला कळतंय पण वळत नाही आहे. आणि ज्या वेदांनी कर्मकांड आणि उपासनाकांडद्वारे आपल्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जसं की या 4 टप्पे जे आहेत त्या सुरुवातीच्या टप्प्यात काम्य कर्माला संमती दिली. जसं आत्ता सांगितलं काम्य कर्म वाईट नाही आहे, स्वतःच्या इच्छेमुळे निर्माण झालेलं. त्या काम्य कर्माला संमती दिली. तेच वेद नंतरच्या ज्ञानकांडात त्याच्या त्यागाचा मार्ग दाखवतात. म्हणजे इथं उपासनाकांड, ज्ञानकांड, कर्मकांड जे आहेत वेदांमध्ये त्यामध्ये सांगितले कर्मकांड आणि उपासना कांडामध्ये सुरुवातीच्या काळात ज्या काम्य कर्माला संमती दिली तेच त्याच्या नंतरच्या ज्ञानकांडामध्ये त्याग करण्यासाठी दाखवले. म्हणजेच हळूहळू इच्छेतून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग तिथे त्या ज्ञानकांडामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर लिहिले की आपल्या साधनेमध्ये जसं जसं आपण पुढे जातो तसं साधनेचा स्तर सुद्धा उंचावतो. वास्तविकता काय सांगितलंय? त्याग हा इच्छेचा असतो, कर्माचा नाही.
कर्म कधी असतं, जसं काम्य कर्म आपण म्हटलं, जेव्हा इच्छा होते तेव्हा आपण त्याच्याशी रिलेटेड काम करतो. म्हणून इथं सांगितलं वास्तविकता त्याग किंवा यस त्यागच म्हणू, त्याग हा इच्छेचा असतो, कर्माचा नाही. आता पुढं त्यांनी सांगितले काम्य कर्म किंवा इच्छा प्रेरित कृतीचा त्याग करतो आपण, ते ठीक आहे. पण योग्य दिशेने जर पाऊल टाकत असू तर श्री शंकराचार्यांनी वापरलेले शब्द काळजीपूर्वक बघा म्हणून सांगितले. ते असं म्हणत नाहीत की काम्य कर्माचा त्याग करा, ते म्हणतात मनातील सर्व इच्छांचा त्याग करा. म्हणजे कामाचा त्याग करा म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की इच्छेने प्रेरित केलेल्या कृतीचा त्याग करण्यापेक्षाही मनातील इच्छांचा त्याग करणं जास्ती आवश्यक आहे. म्हणजे मूळच जे आहे ना त्याचा त्याग करा, म्हणजे पुढचं आपोआपच त्यागलं जाईल. म्हणून बाहेरच्या वस्तूंबद्दलच्या आपल्या मानसिक स्वभावात मोठ्या बदलाची गरज आहे. मग इच्छा सोडून देणं हे इच्छा पूर्ण करण्यापेक्षा सांगणं सोपं आहे. हे खूप मोठं काम आहे. इथं म्हटलं आहे, सारखं सारखं सांगितलं की आपल्या मनात आणि आपल्या इच्छेमध्ये दृढ निश्चयाची आवश्यकता आहे, तरच आपण त्याग करू शकतो. मग लहान वयातच आपण ही अशी पावलं उचलली, जसं की गुरुकुल पद्धती, तर आपल्याला या चौथ्या टप्प्यावरती जाण्यासाठी फार कष्ट नाही करावे लागणार किंवा अवघड नाही जाणार. अशा पद्धतीनं हा ब्रह्मचर्य अवस्थेचा पहिला टप्पा इथंपर्यंत सांगितलेला आहे. त्याच्यानंतर ना गृहस्थ आश्रम सुरू होतोय, तो आपण उद्या बघूयात कारण टाईम झाला आहे. तर धन्यवाद सर्वांचे. कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण इथं थांबूयात. खूप छान सांगितलं अमृता मॅडम. मला जरा उशिरा झाला जॉईन करायला, मी बाहेरच आहे. तर अर्धा तास माझं मिस झालं बहुतेक. पण छान जे काही ऐकलं मी, उरलेले कर्म ते छान होते. आता मला एक थोडस शंका अशी आहे की तुम्ही ज्ञानकांडामध्ये असं म्हटलात की नंतर आपलं काम्यकर्म सोडायला सांगितले, म्हणजे इच्छा सोडायला सांगितली, त्याग करायला कर्म नाही सोडायचं. तर तिथे मग मला प्रश्न पडला की जसं आपण नेहमी म्हणतो की सात्विक गुणही सोडले पाहिजेत. आता आपण हे सेवा करतो, हे करतो, पुढं पुढं त्याचाही मोह नाही राहिला पाहिजे. हो. कारण आपली ही इच्छाच आहे, सेवा करणं ही इच्छाच म्हणते मी तर. मग मध्ये मध्ये मला तर यामध्ये खूप संभ्रम निर्माण व्हायचा. म्हणून मी काही चांगल्या गुरूंचा सल्ला घेतला. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, नाही, सिद्धांना सिद्ध व्हावंच लागतं. म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं आहे, तर तुम्हाला सिद्ध व्हावंच लागेल लोकांपुढे वगैरे. मग त्याचा अर्थ मी असंही समजून घेतला, विशुद्धी चक्रातनं जर पुढे जायचं तर याचा वापर झालाच पाहिजे ज्ञानाचा. म्हणून परत आपलं शंका बंद केल्या. नंतर नंतर कळायला लागलं की हे पण सोडणंच गरजेचं आहे. हो, आता जसं तुमचे एक गृहस्थ आश्रम आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितले, चांगलं वाईट आपण संतुलित ह्याच्यातच यायला पाहिजे, समतोल ह्याच्यात. हा, पण आता तुम्ही एक वाक्य म्हणजे म्हटलात की इच्छा सोडायची आहे, कर्म नाही सोडायचं. तर तिथे मला ते पण कळतंय की आता समजा हे सेवेची इच्छा किंवा काम्य कर्मामध्ये ज्या काही आपल्या इच्छांमुळे कर्म तयार झाले, त्या इच्छा सोडायच्या. आणि कर्म जर करायची तर जे आपलं आता धर्म म्हणून आहेत ती कर्म करायची आहेत. बरोबर. म्हणजे धर्म आहेच आहे ना, आईचा धर्म आहे, पत्नी हो धर्म आहे, हो किंवा आपली कन्या धर्म आहे. आता हो. ताई वडील गेलेले तेही राहिलं नाहीये. तर हे कर्म करायचं. पण आता तुम्हाला ज्ञानकांडात असं काही म्हणायचं होतं का काम्य कर्माबद्दलच, की इच्छा सोडायची आणि काम्य कर्माचं कर्म करायचंय? नाही, इथं त्यांना काय म्हणायचं की हा त्यागाशी रिलेटेड आहे ते, कर्म सोडायचं असं नाही. त्यांनी पुढं पुढं पुन्हा तेच सांगितलं की हा इच्छेचा त्याग केलं की त्या इच्छेशी रिलेटेड असलेली कर्म आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी होतील म्हणा किंवा नाहीही होतील, त्यागही होईल त्याचा. किंवा असं पण असं असं इच्छा सोडायची म्हणजे बाबा झालं झालं, आलं हा, पुढं करायचं असं. डिटॅचमेंट जसं तुम्ही पण सांगता ना, हो अटॅचमेंट नाही असली पाहिजे, हो. डिटॅचमेंट जे हा, काय आहे मग ते तेच कर्तव्य म्हणायचंय म्हणून. तुम्हाला, बरोबर ना? हा ते बरोबर. म्हणायचं कारण आता म्हणजे पुढं आहे ते इच्छा. गृहस्थाश्रमात आणखीन डिटेलमध्ये त्यांनी सांगितलंय, बर, जे हे आता प्रश्न पडला. कळलं मला की बाबा पुढे आलं ना की करायचं, आपलं कर्म हं. येणं आलंय ना, चला करायचं, पण हं. इच्छेमुळे नाही करायचंय, ते इच्छा हा ठेवून नाही करायचं. बरोबर. ठीक आहे, कळलं ते. हं. अजून कोणाला शंका आहेत का, विचारा. तुम्ही ते हे श्रद्धांजली वाहिली का? मुद्दा मी कोऑर्डिनेटर ग्रुपवर टाकलं होतं, सांगितलं का कोणी का नाही? फोटो बदलले. मेल हॅलो. टाकलं होतं ना तुम्ही, त्याच्यात मी जस्ट सिम्बॉल टाकला होता कोऑर्डिनेटरमध्ये. नाही 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 नाही, मी कोऑर्डिनेटर ग्रुपवर, कारण मला माहिती होतं मी बाहेर चाललीये. मग ओके. कोऑर्डिनेटर ग्रुपवर मी टाकलं होतं श्रद्धांजली व्हायची आता, तर ते काय केलं का नाही?
मी कार्यक्रमाचे त्याच्यानंतर नाही बघितलं, म्हणजे जर तुम्ही आता कोऑर्डिनेटरनी सगळे वाचून काही सांगितलंच नाही आणि मी त्यांना मुद्दाम एवढं म्हटलं की अमृता मॅडमच्या माहितीतल्या आहेत त्या, हं, हं. श्रद्धांजली वाहू. ठीक आहे, आता आपण वाहूयात, पण त्याच्या आधी मला थोडस एक बोलायचं आहे की मी जे बाराक्षर शिकत आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तर तो क्लास एक सव्वा वर्ष चालतो, तर तो आता संपला बॅच आणि पुढची बॅच सुरू होतीये. तर त्या मॅडम मोफतच घेतात वर्षभर, सव्वा वर्षभर. फक्त आठवड्यातून एक दिवस असतो आणि आठवड्यातून एक दिवस दीड तास चालतो. आता सध्या मंगळवारी घेत आहेत, त्या फॉरेनला गेल्या की वार बदलतो, टायमिंग बदलतो. तर आता मंगळवारीच पुढची बॅच सुरू करणार आहेत. 2:30ला सुरू होतो दरवेळेला आणि 4 पर्यंत चालतो. तर ज्यांना इच्छा आहे शिकायची त्यांनी मला पाठवावं. आता शिकायची इच्छा कशासाठी तेही थोडस सांगते. बाराक्षर हे आपल्या शरीरातले मूळ क्षार असतात. कुठल्याही रोगावर यांनी उपचार होतो. पण आपण काही शिकून लगेच देऊ शकणार नाही. मला असं वाटत होतं की मी ऍक्च्युली पिरॅमिडच्या कार्यक्रमांसाठीच हे शिकत होते. मी औषधं पण सगळी घेऊन ठेवली ढीगभर, की बाबा आपण जसं पंचतत्व मोफत देतो तसं हे बाराक्षर ही समस्या आहेत सगळ्यांच्या, त्यांना देत जाऊ पिरॅमिडला आल्यावर. असं करून मी ते घेऊन ठेवलंय सगळं. ते काय एनलेस आहे, त्याची काही व्हॅलिडिटी नसते. पण त्यावेळेला जे यांच्याकडनं शिकले, तर तुम्हाला माहितीये सगळ्यांना, त्यांची शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी होती, की प्रत्येक क्षार घ्यायचा आणि सरसकट देऊन टाकायचा, किती पोटेन्सी असते त्याची. पण त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत, मी स्वतःच भोगले ते. आणि शिकवताना जे काही आहे ते मला सारखं असं वाटायचं की मला कसं नाही हे होत, मला कसं हे होत नाही, बाई काय काय असतं हे. खरं माझी हेल्थ खूप चांगली होती, ती थोडी थोडी असा विचार करून पंचतत्वला सुद्धा तेच होऊन थोडं थोडं मी सगळे अनुभव घेतले. मला सगळे झळ्या दाखवल्या देवाने, ऊर्जेने. बघ तू म्हणतीयस ना तुला कसं होत नाही, घे, हो, असं असंच ते मी शिकतेय. पण मी त्यातनं सुद्धा माझे लर्निंग शोधतच आहे. तर ते नंतर बंद केलं. मला नंतर कळलं की ही पद्धतच चुकीची आहे शिकवण्याची. आणि ज्या काही मी तिकडे याला व्हिएतनामला गेले आणि जास्त डोस मला त्यांनी घेऊन जा म्हटले होते, अँटी अँटी काय व्हायरस, अँटी व्हायरस वगैरे, आणि घेऊन गेले ते घ्यायला लावले. तिथे मला तुम्ही बघितलं, फर्स्ट टाइम मला ताप आला. तो माझ्या आयुष्यात मला कधी असा फारसा अनुभव आला नव्हता. तिथूनच माझं सगळं सुरू झालं. तर नंतर ते बंद केलं त्या मॅडम कडचं आणि अगदी डिटेल खूप सुंदर अशा शिकवणाऱ्या ह्यांना जॉईन झाले. कदाचित त्यामुळेच जॉईन झाले. मी आधी जी माझा इंटरेस्ट दाखवला की माझ्या पुढे आलं की मी पटकन संधी सोडत नाही, तसं त्या मॅडमना शिकायचं मला असं विचारलं कोणी, तर मी जॉईन झाले. तिथून या ताईंना जोडले गेले. नीलासी ताई म्हणून एक पुण्यातल्या आहेत त्या. त्या बऱ्याच वर्ष त्यांनी क्लिनिक चालवलं बाराक्षरचं आणि आता करोनापासून ऑनलाईन त्या घेत आहेत क्लास, मोफतच घेतात, एकही पैसा घेत नाही. आणि आपण जरी त्यांच्याकडं आपली केस स्टडी दिली आणि बाराक्षर घेतले तर साधारण 400 रुपये घेतात महिन्याचे. काही खर्चिक नाहीये. तर बाराक्षरचा उपयोग कुठं होतो? जे लोक आयुर्वेदिक घेतात ते चालत नाहीत. आयुर्वेदिक तुम्ही औषधं घेत असाल तर ते हे विरोधी आहे, म्हणजे कामच नाही करणार. तर ज्यांना आयुर्वेदिक सवय त्यांनी नका शिकू. शिकायचं का ते सांगते मी. मला या मॅडम जे शिकवतात ते पूर्ण मानसिक, इथे सुद्धा प्रत्येक मनाचाच विचार आहे, की मनाची ऍटिट्यूड कशी आहे, मनाची जडणघडण कशी आहे. सगळं सायकोलॉजिकल रोग आहेत आपण बघतो, हे 95-97% सायकोलॉजिकलीच होत असतात. तर इथे हे खूप छान शिकायला मिळतं की काय आणि सायकोलॉजीवरच ते औषध दिलं जातं. कुठलाही रोग असू देत, त्याची मनस्थिती कशी आहे सध्या, आपण जे मनात विचार करतो ना घटनांमुळे, त्यामुळे ते रोग जडलेले असतात. तर इथे ते मनावर या मॅडमची पद्धत अशी आहे आणि खूप सुंदर आहे. हे खूप मला शिकायला आवडतं इथे. तर शिकायचं का ते पण सांगतेय, की तुम्ही तर काही नाही शिकलं तरी त्यांच्याकडनं औषध घेऊ शकता, असं काही नाहीये. जाऊन आणायचं किंवा ऑनलाईन देतात, पाठवतात का नाही माहिती नाही मला. पण का शिकायचं, तर आपल्या आयुष्यात आपल्या विचारसरणीमुळं किती आपल्याला काय होऊ शकतं आणि प्रत्येक रोगाचं मूळ कुठं आहे हे फार छान कळतं. आणि कितीही मोठे डिसीज असेल तर आता हे जे ॲलोपॅथिक आपण औषधं घेतो त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते हे बाराक्षर त्याला थोपून ठेवतं. साईड इफेक्ट्स फारसे होत नाहीत. म्हणजे
खूप आधीपासून औषधं आपण आपल्या जी क्षाराची कमतरता आहे ते घेत गेलो तर मी ते सुरू केलंच आहे सध्या प्रिव्हेंटिव्ह म्हणून, किंवा काय माझा बेस आहे मनाची धारणी जी आहे लहानपणापासूनची. अगदी इथे हिस्ट्री म्हणजे तुमच्या आजी आजोबांपासून हिस्ट्री सुरू होते, कारण आजी आजोबांपासूनच आपल्या मनावर काही संस्कार झालेले असतात, आई वडिलांचे झालेले असतात, तर ते सगळं बघून दिलं जातं. तर ज्यांना शिकायचंय त्यांनी मला हे करा, मेसेज पाठवा आणि मग तुमचे नंबर आणि नाव मी एकत्र आपली लिस्ट देईल. तर शिकताना तुम्हाला हे पाहिजे, पेशन्स पाहिजे. एक 1.25 वर्ष शिकावं लागणार आहे. आणि शिकलात तर काही लगेच देता येतील कोणाला असं काही नाही. पण इथे कळायला लागणार आहे, मनाला बंधन यायला लागणार आहे, की नाही आता हा विचार स्टॉप केला पाहिजे, कट केला पाहिजे. किंवा बारीक जी लक्षणं असतात ना ती कळायला लागतात. सूक्ष्म काही आपल्यामध्ये जे बदल होत आहेत ते आपल्याला जाणवू लागतात. आणि ते शारीरिक म्हणा मानसिक बदल आपल्याला लगेच नोटीस अलार्मिंग वाजवता येतात, की आता हे पुढे काय चाललंय आणि थांबवता येतात. हा फायदा आहे. आणि आपल्याला तर नाहीच 1 वर्षात, इथे 12-12, 15-15 वर्ष रिपीट केलेले डॉक्टर सुद्धा आहेत या क्लासमध्ये. पुष्कळ 150 वगैरे असतात. याच्यामध्ये डॉक्टर सुद्धा लोक आहेत आणि मॅडम बरोबर पुन्हा पुन्हा रिपीट करणारे त्यांचे खास जो ग्रुप आहे त्यांना फक्त ते अलाव करतात रिपीट परत परत करायला. तर असा पण एक ग्रुप आहे. तर का शिकायचं हे कळण्यासाठी ज्यांच्याकडे पेशन्स आहे त्यांनीच नाव द्यावं, कारण वर्षभर तुम्ही हे शिकणं हे महत्वाचं आहे. 1.5 तास काढणं आठवड्यातून, तर ती नावं द्या. मी आली आता लिफ्ट मध्ये जायच्या आधी आपण श्रद्धांजली वाहून घेऊ. चला, माधुरी करंदीकर मॅडम परवा 22 तारखेला गेलेले आहेत. कालच विहंगम कम्युनिटी ग्रुप. रेकॉर्डिंग सुरू आहे का? बंद करा. मला रेकॉर्डिंग चालू आहे का?